स्ट्राईकला तो सचिन, नॉन स्ट्राईकला तो के बादशाह. स्वप्नील दोंदे. स्वप्नील दोंदे यांनी कॉम्प्युटर बॉक्सशी संपर्क साधला आहे. संतोष. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो संतोष. वैताना संघाकडनं तसेच नावाजलेले असे फलंदाज ते सचिन आणि ए बादशाह. महाराजांमध्ये बीट झाले ते सचिन. दोन्ही संघ नावाजलेले. संतोषचा पुढचा चेंडू सामनाकडे येतो सचिन. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू सर्कल मध्येच. एक धाव. संतोषचा पुढचा चेंडू सामना घेतलो ए बादशाह. के बादशाह समांतर. पंचाचे दोन्ही हात समांतर. वाईड. धावसंख्या ती 2. 2 चेंडू 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. संतोषचा पुढचा चेंडू एक धाव. घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत बस. धावसंख्या ती 4. षटकातील 2 चेंडू शिल्लक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो संतोष आपल्या संघासाठी. पुन्हा मारण्याच्या मध्ये बीट झालाय तो सचिन. षटकातील शेवटचा चेंडू. 5 चेंडू मध्ये 4 धावा दिल्या त्या संतोषने आपल्या संघासाठी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो संतोष. एक धाव. धावसंख्येत बस. धावसंख्या ती 5. षटक संपलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 5 कडूचेवाडी संघाची. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत होते संतोष. 6 चेंडूमध्ये 5 धावा दिल्यात. आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आले मनोज. नावाजलेले असे गोलंदाज ते मनोज. वैताना संघाकडनं. लेग साईडच्या दिशेने मारा चेंडू सीमा पार. 4 धावा.
खूपच महागडा असं षटक 2 चेंडूमध्ये 8 धावा दिल्या तर मनोजने. मनोजचा पुढचा चेंडू सामना केला तो संतोष. सचिन सॉरी पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने मारे चेंडू. बघूया किती धावा मिळतात आपल्या संघासाठी. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 15. मनोजच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करील तो सचिन. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो सचिन आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा 4 धावा. खूपच महागडा असं षटक आहे मनोज यांचं. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 19. षटकातील 2 चेंडू शिल्लक. खूपच महागडा असं षटक मनोज यांचं. आतापर्यंत मनोज यांनी 14 धावा दिल्यात. आणि हा झेलबाद सचिन. वैयक्तिक दुसरा व संघासाठी तिसरं षटक घेऊन आला तो संतोष. या अगोदरच्या ओव्हरमध्ये संतोषने 5 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मनोजने ओव्हर घेतली. खूपच महागडा असं षटक. संतोषचा पहिला चेंडू मानेच्या मध्ये बीट झालाय. नितीन. उत्कृष्ट असा गोलंदाज येतो संतोष वैताना संघाकडनं. संतोषचा पुढचा चेंडू सामना केला तो नितीन. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या ती 19. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव बाईच्या स्वरूपात. धावसंख्या ती 20. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो संतोष आपल्या संघासाठी. याच्या अगोदरच्या षटकमध्ये त्यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि आता 3 चेंडू मध्ये 1च धाव दिलेली आहे. संतोषचा पुढचा चेंडू सामना करेल तो नितीन. पुन्हा मारण्याच्या मध्ये बीट झाला आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव बाईच्या स्वरूपात. धावसंख्या ती 21. एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 22. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो संतोष आपल्या संघासाठी. 5 चेंडू मध्ये 3 धावा दिल्यात. त्यामध्ये 2 बाईकच्या स्वरूपात.
शेवटचा चेंडू पुन्हा मारायचा मध्ये बीड झालाय तो के बादशाह. षटक संपलंय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो संतोष आपल्या संघासाठी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 22. गुरुनाथ वैयक्तिक पहिलं व संघासाठी चौथं षटक घेऊन आला तो गुरुनाथ. उत्तुंग असा शॉट स्टेट ड्राय. बघूया किती धावा मिळतात. आणि सीमा पार 4 धावा. नितीनच्या बॅटमधनं पहिला चौकार. पुन्हा एकदा स्टेट ड्राय. बघूया किती धावा मिळतात. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे. एकच धाव. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 27. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो तो नितीन आपल्या संघासाठी. गुरुनाथचा पुढचा चेंडू सामना करेल तो के बादशाह. पुन्हा एकदा उंचावर असा चेंडू. झेल सुटले. दोन धावा आणि बायच्या स्वरूपात 1 धावा असे 3 धावा. 3 धावा. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 30. गुरुनाथने 3 चेंडू मध्ये 8 धावा दिलेल्या आहेत. गुरुनाथचा पुढचा चेंडू सामना करेल तो के बादशाह. झेल सोडली आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 31. षटकातील 2 चेंडू शिल्लक. गुरुनाथचा पुढचा चेंडू सामना करेल तो नितीन. निर्धाव असा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या ती 31. 5 चेंडू मध्ये 9 धावा दिल्या त्या गुरुनाथने. दोन धावा घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत भर धावसंख्या आली 33. षटक संपलंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 33. 33. सचिन वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5वं षटक घेऊन आला तो सचिन. सचिनचा पहिला चेंडू सामना करेल तो के बादशाह.
स्टे ड्राय. नो बॉल. तीन धावा. धावसंख्या ती 36. नो बरोबर आहे. अंपायर फ्री हिट आहे का? फ्री हिट काहीच नाही. उत्तुंगाचा शॉट. लॉक्स ऑफ साईडच्या दिशेने मला चेंडू आणि सीमा पार डोक्यावर गेलेला आहे चेंडू. धावसंख्या ती 40. षटकातील 5 चेंडू शिल्लक. वाईड. अवंतराशी एक धाव. धावसंख्येत धावसंख्या ती 41. पुढचा चेंडू. बीट झाले ते माराच्या नादामध्ये. के बादशाह. 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या ती 41. सचिनचा पुढचा चेंडू. सामना करीतो के बादशाह. लेग साईडच्या दिशेने मला चेंडू बघूया किती धाव मिळतात आपल्या संघासाठी. तेवढं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. सॉरी एक शॉट. एक शॉट. एक शॉट. एकच धाव. धावसंख्या ती 42. डिक्लेअर झोन एक धाव. धावसंख्या ती 43. दोन चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या ती 43. कॅच. शेवटचा चेंडू. नितीनची जागा सांभाळण्यासाठी गेला तो राजेंद्र. शेवटचा चेंडू. सामना करेल तो राजेंद्र. उत्कृष्ट झेल संतोष यांच्याकडनं.
आणि कॉमेंट बॉक्स मध्ये यायचंय. यानंतर होणार सामना अष्टविनायक खर्डी वर्सेस 11 वॉरियर्स. दोन्ही संघाच्या करणारी कॉमेंट बॉक्स मध्ये यायचंय. वैतरणाची सलामीची जोडी चालली ती संतोष आणि मनोज. नावाजलेले असे ते फलंदाज संतोष आणि मनोज. इलेव्हन वॉरियर्स संघाचा कर्णधार. इलेव्हन वॉरियर्स संघाचे कर्णधार, अन्यथा 2 रनाची पेनल्टी मिळेल. स्ट्राईकला आहे तो मनोज, नॉन स्ट्राईकला आहे तो संतोष. वैयक्तिक पहिला व संघासाठी पहिले साठी घेऊन आला तो सचिन. सचिनचा पहिला चेंडू सामना करतो मनोज. फुलटोज नो बॉल आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव, अशा 2 धावा. फ्रीट पुढील चेंडू. पंचांनी फ्रीटचा इशारा द्यायचा आहे. सचिनचा पहिला चेंडू झेल सोडले. उत्कृष्ट असे गोलंदाज तसे उत्कृष्ट असे फलंदाज संतोष. पुन्हा महाराजांमध्ये बीट झाले ते संतोष. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या आहे ती 2. 2 चेंडू 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. धावसंख्या ती 3. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो सचिन आपल्या संघासाठी. 3 चेंडू मध्ये 3 धावा दिल्यात. नाणेफेक करून घ्यायचे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. धावसंख्या ती 4. इलेव्हन वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि ऑस्ट्रेलिया खर्डी संघाला फलंदाजासाठी आमंत्रित केलंय.
आणि हा झेल बाद संतोष. थँक्यू डीजे. संतोषची जागा समाजासाठी चालला तो कल्पेश. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो सचिन आपल्या संघासाठी. 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात यश आले त्यांना. सचिनचा पुढचा चेंडू सामना करतो मनोज. मानाच्या नादामध्ये आणि अवांतर अशी 1 धाव. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या ती 5. उत्कृष्ट असा शॉट लॉक ऑफ साईडच्या दिशेने मारा चेंडू. बघा किती धावा मिळतात आपल्या संघासाठी. 2 धावा घेणे म्हणजे यशस्वी. षटक संपलंय. 1 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या ती 7. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ते सचिन आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो नितीन. नितीनचा सामना करतो कल्पेश. नितीनचा पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. लेग बाईज. धावसंख्या ती 8. पुढचा चेंडू सामना करील तो कल्पेश. ऑफ साईडच्या दिशेने मला चेंडू गॅप मधून. बघूया सीमा पार जातो की नाही आणि सीमा पार 4 धावा. नितीनचा पुढचा चेंडू सामना करील तो कल्पेश. गजाचे क्षेत्ररक्षण तिथे. आणि 1च धाव. धाव संख्या झाली ती 13. नितीनचा मारा करेल तो मनोज. सलामीला आलेला तो मनोज. अवांतराशी 1 धाव वाईटच्या स्वरूपात. धाव संख्या ती 14. षटकातील 3 चेंडू शिल्लक.
चोरून अशी एक धाव. धावसंख्या आली ती 15. षटकातील 2 चेंडू शिल्लक. नितीनचा पुढचा चेंडू. स्टेट ड्राय बघूया झेल होते की नाही. खूपच चांगला प्रयत्न केला पण झेल सोडले आणि सीमा पार 4 धावा. धावसंख्येत षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 19. अठरा चेंडू 25 धावांची गरज वैताना संघाला. 18 चेंडू 25 धावा. एवढं षटक संपू दे. वैयक्तिक वैयक्तिक दुसरा व संघासाठी तिसरा षटक घेऊन आलो सचिन. सामना करील तो मनोज. उत्तुंग असा शॉट आणि षटकार. पहिल्या चेंडूवर समाचार घेतला तर मनोजने षटकार. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मला चेंडू बघूया किती धाव मिळतात आपल्या संघासाठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे. आणि एकच धाव. धावसंख्येत बस धावसंख्या झाली ती 26. उत्तुंगाचा शॉट तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत बस धावसंख्या आली ती 27. नितीनचा पुढचा चेंडू. सामना करेल तो मनोज. वैताना संघाची जबाबदारी सांभाळली मनोजने. महाराजांमध्ये बीट झाले तो मनोज. निर्धाव असा चेंडू. षटकातील 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू मध्ये 8 धावा दिल्या त्या सचिनने. त्यावर पहिला चेंडूवर समाचार घेतला होता मनोजने षटकार मारून. त्यानंतर 2 सिंगल 1 डॉट. पुन्हा मारण्याच्या नादामध्ये बीट झाला तो मनोज. षटकातील शेवटचा चेंडू. ऑफसाईडच्या आलो आणि सीमा पार 4 धावा. षटक संपलंय. धावसंख्या ती 31.
13 धावांची गरज वैतरणा संघाला. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कडूचोडी संघ. बारा चेंडू मध्ये 13 धावांची गरज. वैयक्तिक पहिलं व संघासाठी चौथं षटक गुण तो विष्णू. थँक्यू ज्ञानेश्वर जाधव पंचांना पाणी पाजल्याबद्दल. उत्कृष्ट असा शॉट लेग साईडच्या दिशेने मारा चेंडू बघा किती धाव मिळतात आपल्या संघासाठी आणि एकच धाव. धाव संख्या ती विष्णूचा पुढचा चेंडू सामना करीतो मनोज आणि सीमा पार 6 धावा. सांभाळा सांभाळा. धाव संख्या ती 38. 6 धावांची गरज. षटकातील 4 चेंडू शिल्लक. उत्कृष्टाची फलंदाजी करतो तो मनोज आपल्या संघासाठी. आतापर्यंत 2 षटकार मारलेत आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या आली ती 39. 5 धावांची गरज. उत्कृष्टाची फलंदाजी करतो तो मनोज आपल्या संघासाठी. त्या उत्कृष्टाची फलंदाजी करतो तो कल्पेश. पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेने मारा चेंडू. धाव संख्या आली 40. पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेने मला चेंडू आणि झेल बाद. उत्कृष्ट असा झेल मनोजचा.